स्वामी समर्थ. तर फायनली माझ्या घरी स्वामी महाराज आलेले आहेत. म्हणजे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता. ॲक्च्युली मी खूप वर्ष झाली प्रयत्न करते की मी स्वामींची मूर्ती घरी घेऊन येईन किंवा स्वामींचा फोटो घरी घेऊन येईन वगैरे, पण काही ना काहीतरी असा प्रॉब्लेम यायचा की मी तिथपर्यंत जाऊन मी रिटर्न घरी यायचे. असं व्हायचं. कित्येकदा तरी मी ऑर्डरसुद्धा केली आहे मूर्ती, आणि तेव्हाही तसंच व्हायचं की आपोआप मूर्ती कॅन्सल तरी व्हायची. कधी कधी पेमेंटचा इश्यू यायचा. म्हणजे दारापर्यंत आलेले स्वामी रिटर्न जायचे, असं व्हायचं. मग आता काही दिवसांपूर्वी मी विचार केला की बघू पुन्हा एकदा ट्राय करू, की म्हणजे मागवून बघूयात स्वामींची मूर्ती. जर स्वामींची इच्छा असेल तर स्वामी येतील, नाहीतर काही नेहमीप्रमाणेच कॅन्सल होणार किंवा काही ना काहीतरी इश्यू होणार वगैरे वगैरे असं होणारच. तर मग मी थांबचालच. तर म्हटलं ठीक आहे, आता एकदा ट्राय करून बघूया मूर्ती येते आहे का. आणि फायनली आज माझा तो दिवस आला आहे जेव्हा माझ्या घरी स्वामी आले आहेत. म्हणजे मी माझा आनंद असं शब्दातसुद्धा व्यक्त करता येत नाही आहे मला. तर चला मी तुम्हाला दाखवते ती मूर्ती कशी आहे. ती एकदम छोटीशी मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही बघा, तुम्हालाही आवडेल. मिशोवरून मी ऑर्डर केली आहे. हे असं आले, त्याचं पॅकेजिंग बघू शकता तुम्ही. तर फायनली खूप वाट बघितली आहे, खूप. म्हणजे मला अशी अपेक्षाच नव्हती की ह्या वेळेस तरी येईल की नाही. मला असं वाटलेलं की नाही येणार. जोपर्यंत स्वामींची इच्छा नाही आहे ना, तोपर्यंत स्वामी तुमच्या घरी येणार नाही. ओपन होतं. माझं बाळ आहे ना मांडीवरती, तो नुसता वळवळ करतो. पण केलं पॅकअप दिलं आहे. किती छान आहे ना. मला म्हणजे मी आता काय बोलू तेच मला कळत नाही आहे. मी खूप वर्ष झाली वाट बघते स्वामींची की आत्ता माझ्याजवळ या, आत्ता माझ्याजवळ या. तर फायनली तुम्ही आलात. आता स्वामींची जेव्हा मी स्थापना करेन ना, तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर एक व्हिडिओ बनवून काढेन. आणि माझ्या बाळ पण माझं एक्सायटेड आहे बघण्यासाठी. दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? खूप छान आहे, खूप छान.